आज मला बोलवलं होतं यूपी गव्हर्नमेंटने त्यांच्या D3 त्रिवेणी इव्हेंटसाठी, जिथे मला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटण्याची संधी सुद्धा मिळाली। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज बनणार आहे लखनौचा विशाल। रात्री 12 वाजता माझी पुण्यावरून लखनौची फ्लाइट होती, त्यामुळे 9 वाजताच मी कॅब करून निघालो एअरपोर्टकडे। एअरपोर्टवरती काही फ्रेंड्स आपली वाट पाहत होते। देशभरातून जवळपास 100 क्रिएटरला या इव्हेंटमध्ये बोलवलं होतं आणि त्यापैकी मी सुद्धा एक होतो, जो आपल्या महाराष्ट्राला तिथे रिप्रेझेंट करणार आहे। त्यानंतर आपला बोर्डिंग पास घेऊन आम्ही सर्वजण आमच्या विमानाची वाट पाहू लागलो आणि थोड्याच वेळात अनाउन्समेंट झाली। विमान क्रमांक 1552 पुणे ते लखनौ गेट नंबर 3 वरती येऊन उभे आहे। मग काय, पटकन आतमध्ये जाऊन आपल्या सीट वरती बसलो आणि थोड्याच वेळात विमानाने आकाशामध्ये झेप घेतली। वरून पुण्याचा खूपच सुंदर नजारा दिसत होता। असा नाईट व्ह्यू पाहण्यासाठी कित्येक नाईट जागा राहून काम करावं लागतं आणि लोक म्हणतात त्याचं नशीब चांगलं आहे। त्यानंतर 1.5 तास हवेत प्रवास केल्यानंतर फायनली आम्ही लखनौच्या जमिनीवरती लँड झालो। मी तर थोडा पण झोपलो नव्हतो, पण तरी सुद्धा अजिबात कंटाळा आला नव्हता। त्यानंतर आपली बॅग घेऊन एअरपोर्टच्या बाहेर निघालो। त्यानंतर गव्हर्नमेंटने पाठवलेल्या कॅबमध्ये बसून आम्ही सेंट्रम या 5 स्टार हॉटेलमध्ये पोहोचलो, जिथे पुढचे 3 दिवस आम्हाला थांबायचं होतं। रूम पण एकदम कमाल होती, त्यामुळे ब्लँकेटच्या आतमध्ये गुडूप झालो। आता सकाळी उठून आपला आयडी कार्ड घेऊन पोहोचलो D3 त्रिवेणी इव्हेंटला। डिजिटल माध्यमातून भारताचा यूपीचा विकास, सुशासन, नवकल्पना यावर चर्चा आणि प्रोत्साहन देण्यासाठी असे कार्यक्रम घेतले जातात आणि आमच्यासारखे इन्फ्लुएन्सर ही कल्पना संपूर्ण देशापर्यंत पोहोचवतात। आज येथे बीजेपीचे नॅशनल स्पोकपर्सन शहजाद पूनावाला आणि आणखी बरेच मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते। त्यानंतर आम्हाला उत्तर प्रदेशचे लोकल नृत्य पाहायला मिळाले, ज्यामध्ये त्यांनी न थांबता 101 वेळा गोल फेऱ्या मारल्या होत्या, जे खूपच कमाल होतं। आता पुढच्या व्लॉग मध्ये आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार आहोत, त्यामुळे आत्ताच नगरच्या विशालला फॉलो करून ठेवा।